सुनील तटकरे मुंबई राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये बैठका सुरू झालेल्या आहेत। उद्या राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे। गटनेता निवड केली जाणार आहे। गटनेता निवडीनंतर उपमुख्यमंत्री पदाकरता निर्णय त्याच बैठकीमध्ये घेतला जाईल। सध्या सुनील तटकरे, आनंद परांजपे आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईमध्ये बोलवण्यात आलंय। उपमुख्यमंत्रीबाबत एकमुखी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, आपण बघतोय राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत घडामोडींना प्रचंड अशा प्रकारचा वेग आल्याचं पाहायला मिळते। बैठकांची सत्र सुरू झालेली आहेत। काय सांगाल या सगळ्या अंतर्गत घडामोडींबद्दल? नक्कीच आपण बघतोय की राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींना वेग आलेला आहे। खरं तर 3 दिवसाचा दुखवटा आहे, मात्र एक प्रकारे कार्यकारिणीची बैठक घेणं, त्याच्यानंतर गटनेता निवडणं आणि त्यानंतर लगोलग उपमुख्यमंत्री पदाकरता नावाची घोषणा करणं आणि त्यानंतर शपथविधी होणं, या सगळ्या घटना किंवा या सगळ्या घडामोडी या आता अतिशय वेगानं घडताना आपल्याला बघायला मिळू शकतात। याचं कारण असं आहे की आजच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। त्यानंतर सुनील तटकरे हे पक्ष कार्यालयात उपस्थित झालेले आहेत। शक्यता आहे की माध्यमांनी जर त्यांना काही प्रश्न विचारले तर ते त्या संदर्भाने उत्तर देऊ देखील शकतील। मात्र सध्या जी शक्यता वर्तवली जाते ती म्हणजे उद्याच कार्यकारिणीची बैठक बोलावली जाऊ शकते आणि त्यानंतर गटनेता साठी निवड सुद्धा केली जाऊ शकते आणि याच बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा सुद्धा ठरवला जाऊ शकतो। मात्र अद्याप या घडीपर्यंत तरी कार्यकारिणीच्या बैठकीसाठी म्हणून आमदारांना निमंत्रण गेलेलं नाहीये किंवा एकही फोन गेलेला नाहीये। मात्र शक्यता अशी वर्तवली जाते, सूत्रांकडून असं कळतंय की कार्यकारिणीची बैठक ही तातडीनं बोलवली जाऊ शकते, कारण यामागे अर्थातच राजकीय कारणं सुद्धा आहेत। कारण ज्या पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर 2 राष्ट्रवादीचे पक्ष तयार झालेले आहेत, शरद पवार आणि अजित पवारांचा देखील। मात्र आता अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण व्हावं अशा पद्धतीची चर्चा सुद्धा जोर पकडताना आपल्याला बघायला मिळते आहे आणि म्हणूनच अशा प्रकारे जर विलीनीकरणाच्या विरोधात कोणी जातंय का याचा आढावा, याचा अंदाज सुद्धा या सगळ्या घडामोडींमध्ये घेतला जाऊ शकतो आणि म्हणून घाईनं या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करणं हे काही नेत्यांना गरजेचं वाटू लागलेलं आहे। आणि त्याकरता आपण बघतो आहोत की आज मुख्यमंत्र्यांची भेट लागलीच, कार्यकारिणीची बैठक, गटनेता पदाची निवड आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाकरता चेहऱ्याची घोषणा आणि लगोलग शपथविधी अशा संपूर्ण घडामोडी या आपल्याला येणाऱ्या 2 दिवसात घडताना बघायला मिळू शकतात। सध्या मी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये आहे आणि माझ्या मागे देखील तुम्ही बघताय की अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे दाखल झालेले आहेत। सध्या सुनील तटकरे, आनंद परांजपे आणि इतर पदाधिकारी यांची बैठक राष्ट्रवादी पक्षाच्या या पक्ष कार्यालयामध्ये सुरू आहे आणि एकंदरीत पुढच्या 2 दिवसात नेमक्या काय हालचाली करायच्या आहेत, काय घडामोडी घडणार आहेत याचा आढावा सध्या घेतला जातोय। मात्र सूत्रांकडून जी माहिती कळते त्यानुसार उद्याच्या उद्याच कार्यकारिणीची बैठक बोलावली जाईल। या कार्यकारिणीच्या बैठकीचं स्थळ हे देखील अजून निश्चित करण्यात आलेलं नाहीये किंवा माध्यमांपर्यंत खात्रीलायक ती माहिती पोहोचलेली नाहीये। एकतर बारामती किंवा मुंबई या ठिकाणी कदाचित ही कार्यकारिणीची बैठक होईल आणि त्यानंतर गटनेता निवड होईल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद हे निवडलं जाईल। जर प्रोसिजर आपण बघितली, जर एक कार्यपद्धती आपण बघितली तर अर्थातच गटनेत्याची निवड होणं ही सर्वात प्रथम गरजेचं आहे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा हा ठरवला जाईल। अर्थातच सुनेत्रा पवार यांचं नाव कालपासूनच याकरता घेतलं जात आहे। सर्वप्रथम नरहरी झिरवळ यांनी जी 24 तासला प्रतिक्रिया दिली होती त्यामध्ये उत्तराधिकारी आमच्या सुनेत्रा वैधीच असाव्यात अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली होती आणि या सुनेत्रा पवार या नावावरती कुणाचंही दुमत नाहीये। त्याच्यामुळे एकंदरीतच सुनेत्रा पवार यांच्या नावावर गटनेता आणि उपमुख्यमंत्रीपद या दोन्ही करता शिक्कामोर्तब होण्याची जास्तीत जास्त अगदी मनश्री, या सगळ्यामध्ये आपण बघतोय गटनेता निवड असेल किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब हा एक मुद्दा झाला आणि विलीनीकरणाचा एक दुसरा मुद्दा झाला। या सगळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचं विलीनीकरणाबद्दल काय मत आहे त्याबद्दल प्रतिक्रिया येताना दिसत नाहीत। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र बोलताना दिसत आहेत वारंवार। जर एक निरीक्षण आपण बारकाईने केलं तर लक्षात येईल की शरद पवारांच्या पक्षातले बहुसंख्य नेते म्हणजे सगळेच नेते खरं तर विलीनीकरणाकरता आग्रही आहेत। यामध्ये शशिकांत शिंदे यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना हे सांगितलेलं होतं की स्वतः अजित पवारांची इच्छा होती की लवकरात लवकर या दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण व्हावं आणि शरद पवारांकडे बघून ते असं म्हणत होते, अशी देखील प्रतिक्रिया त्यांच्या नेत्यांकडून ऐकायला मिळालेली आहे। मात्र अजित पवार पक्षाचे जे नेते आहेत ते थेटपणे या विषयावरती बोलताना बघायला मिळत नाहीयेत। त्याच्यामुळे जर विलीनीकरण
विलिनीकरण व्हावं ही इच्छा जर शरद पवारांच्या पक्षाकडनं जितकी आग्रही भूमिका मांडली जाते तितकी आग्रही भूमिका मात्र अजित पवारांच्या पक्षाकडनं आपल्याला बघायला मिळत नाहीये. त्याच्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अजून तोडगा निघालेला नाहीये. मात्र त्यामुळे विलिनीकरणाच्या आधीच उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित व्हावा अशा प्रकारची घाई, अशा प्रकारची तजवीज आता अजित पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडनं केली जाते. त्याच्यामुळे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे वेगानं हालचाली करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे वेगानं आपल्याला बैठकांचं सत्र बघायला मिळतंय, मुख्यमंत्र्यांची भेट बघायला मिळते आणि त्यानंतर कदाचित उद्या होणारी कार्यकारिणीची बैठक सुद्धा बघायला मिळेल. त्याच्यामुळे विलिनीकरणाच्या आधी उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला तर अर्थातच सुनेत्रा पवार यांचं नाव हे आघाडीवर आहे, चर्चेत आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे अजित पवार पक्ष आणि शरद पवार पक्ष यांची जी इथून पुढे असणारी जी स्पर्धा असेल ती जर टाळायची असेल तर लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा, गटनेताचा चेहरा निश्चित करणं हे आता अजित पवार पक्षासाठी अतिशय गरजेचं झालेलं आहे. अगदी मनश्री, राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींना वेग आलेला आहे. या सगळ्या घडामोडींचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.